बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी आज एसीबीनं साळवींच्या घराची तब्बल 6.5 तास झाडाझडती घेतली। त्यानंतर एसीबीनं त्यांना रत्नागिरी जिल्हा बँकेच्या शाखेत नेलं। तिथं त्यांची बँक खाती आणि लॉकरची चौकशी करण्यात येतेय। दरम्यान आपल्याला अटक झाली तर आपण जामिनासाठी अर्ज करणार नाही अशी भूमिका साळवींनी घेतली आहे। दरम्यान त्यांच्या निवासस्थानाबाहेर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत सरकारचा निषेध केला। या षडयंत्राच्या मागे हे सरकार आहे। हे राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, हे संपूर्ण सरकार यांनी ठरवलेलं आहे की उद्धव साहेबांच्या सोबत असलेल्या आमदारांना त्रासच द्यायचा। रवींद्र वायकर साहेबांवर ईडीची चौकशी, सूरज चव्हाणवरती चौकशी, वैभव नाईकवरती चौकशी, तो आमचा देशमुख त्याच्यावर चौकशी, आणि आज या ठिकाणी राजन साळवी कोकणातला एक लढवय्या आमदार आपल्या सोबत येत नाही म्हणून ह्या शिंदे सरकारने केलेली माझी कारवाई आहे। पण ह्या कारवाईला आम्ही भीक घालत नाही, घाबरत नाही। माझ्यावरती तुम्ही कारवाई करा, अटक करा, जेलमध्ये पाठवा, माझी तयारी आहे। पण दुर्दैवाने माझ्या पत्नीला आणि माझ्या मुलाला या गुन्ह्यामध्ये गुन्हा दाखल केलेला ही 100% चुकीची गोष्ट आहे। आम्ही न्यायालयामध्ये जाणार, या संबंधी सरकारला जाब विचारणार, त्यांच्याविरुद्ध आमचे वकील दाखल करणार। पण एक असल्या लोकप्रतिनिधीच्या पत्नीवरती आणि मुलावरती अशा तऱ्हेचा गुन्हा दाखल करणे अशी मला वाटतं महाराष्ट्रामध्ये कुठेही घटना घडली नसेल असं माझं मत या ठिकाणी आहे। आणि राजन साळवी यांच्या चौकशी संदर्भातली या क्षणाची सर्वात ताजी अपडेट आपण पाहणार आहोत। त्यांची चौकशी संपलेली आहे। राजन साळवी यांची आजची चौकशी संपल्याची या क्षणाची ब्रेकिंग न्यूज। राजन साळवींची आजची चौकशी संपलेली आहे आणि चौकशी दरम्यान कुठले प्रश्न विचारले गेले, चौकशीला ते कसे सामोरे गेले हे देखील लवकरच स्पष्ट होईलच। मात्र या क्षणाची मोठी बातमी, राजन साळवींची आजची चौकशी संपली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।